मेष राशी डिसेंबर 2025. मेष राशींच्या व्यक्तींना डिसेंबर हा महिना करिअर, आर्थिक, कौटुंबिक व शैक्षणिक क्षेत्रात कसा असेल? चला तर मग जाणून घेऊयात. मेष राशींच्या लोकांना डिसेंबरचा हा महिना चढ उतारांनी भरलेला असेल. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना अत्यंत व्यस्त असेल, कारण शनी महाराज हे संपूर्ण महिना तुमच्या 12व्या घरात राहतील. त्यामुळे कामाचा ताण वाढेल. नोकरीशी संबंधित प्रवास शक्य आहे. अगदी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि अगदी परदेशात प्रवास करण्याची शक्यता असेल. त्यामुळे तुम्हाला नवीन अनुभव आणि संधी मिळतील. महिन्याच्या 6 तारखेपर्यंत कामाच्या ठिकाणी वातावरण स्थिर राहील. तथापि 6 तारखेनंतर बुध ग्रहाच्या 8व्या घरात प्रवेशामुळे आव्हाने वाढतील आणि सहकार्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे, कारण महिन्याच्या सुरुवातीला बुध ग्रहाचे 7व्या घरात स्थान तुमच्या निर्णय क्षमतेला बळकटी देईल. 4 डिसेंबर रोजी गुरुग्रह 3ऱ्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे व्यावसायिक भागीदारांना फायदा मिळेल. आर्थिक बाबींबद्दल बोलायचे झाल्यास हा महिना मेष राशींच्या लोकांसाठी चढ उतारांनी भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला रवी, मंगळ आणि शुक्र तुमच्या 8व्या घरात असतील. शनी महाराज हे संपूर्ण महिना 12व्या घरात राहतील, ज्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी काही पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, अन्यथा समस्या वाढू शकतात आणि तुम्ही आर्थिक आव्हानांना बळी पडू शकता. प्रतिगामी अवस्थेत गुरु महाराज हे 4 तारखेला तुमच्या 3ऱ्या घरात असतील, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात काही वाढ होईल आणि तुम्ही काही धार्मिक कार्यातही गुंतून राहाल. यामुळे तुम्हाला देवाच्या कृपेने धनप्राप्ती होईल आणि तुम्हाला नशिबाची साथ देखील मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना थोडा कमकुवत असेल. महिन्याच्या सुरुवातीलाच मंगळ, रवी आणि शुक्र हे 8व्या घरात असल्याने पोटाच्या समस्या, त्वचेची ॲलर्जी, निद्रानाश आणि दुखापतींचा धोका वाढेल. आठवड्यानुसार बदलणारे ग्रह हे आराम देतील. 7व्या नंतर मंगळ, 16व्या नंतर सूर्य आणि 20व्या नंतर शुक्र हे 9व्या घरात गेल्याने आरोग्य सुधारण्यास सुरुवात होईल. तथापि झोपेचा अभाव आणि पोटाच्या समस्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तसेच कौटुंबिक जीवनासाठी हा डिसेंबर महिना मेष राशींच्या लोकांसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला गुरु महाराज त्यांच्या कर्क राशीत म्हणजेच 4थ्या घरात असतील आणि अशा परिस्थितीत ते घरातील विविध समस्या सोडवू शकतात. या महिन्यात घर आणि कार्यालयाचे वातावरण स्थिर राहील. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आदर केला जाईल. ते त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लोकांना देतील, जे मूळ राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. यामुळे कुटुंबात एकता देखील वाढेल. मेष राशींच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल नसेल. या महिन्यात शैक्षणिक कामे सोपी नसतील. तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी प्रेरणा कमी जाणवू शकते. शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धात्मक राहण्यासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न योग्य दिशेने वळवावे लागतील. शिवाय कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांना यश मिळवण्यासाठी अतिरिक्त प्रशिक्षण घ्यावे लागेल, तरच त्यांचे निकाल अनुकूल असतील. तांत्रिक विद्यार्थ्यांना या महिन्यात विशेषतः कठीण काळाचा सामना करावा लागू शकतो. प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही शांतता आणि चिकाटीने अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.